8 दिवसापूर्वी मनसेने फेरीवाल्यासंदर्भात खळखत्याचा इशारा दिला होता। त्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करून स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांनी दिला होता। आज सकाळपासूनच ग आणि फ प्रभागात संयुक्त कारवाई डोंबिवली स्टेशन बाहेर सुरू झाली व त्यांनी पूर्ण परिसर फेरीवाला मुक्त केला आहे। यापुढे फेरीवाल्यांवर अशीच कारवाई होईल। स्टेशन परिसर 150 मीटर मुक्त असावा ही आमची प्रमुख मागणी आहे, असे मनसे पदाधिकारी यांनी सांगितले। आंदोलनाचा असा प्रश्न काहीच नाहीये, परंतु माननीय आयुक्त महोदय यांनी दिलेले निर्देशच आहेत की निदान 150 परिसर हा जो स्टेशन परिसरचा जो परिसर आहे फेरीवाला मुक्त करावा। हे कायम आम्हाला सातत्याने आम्ही कारवाई करतच आहोत। परंतु काल कमिशनर सरांनी, आयुक्त सरांनी स्ट्रिक्टली सांगितलं की डे नाईट तुम्ही स्ट्रिक्टली मॉनिटरिंग करा आणि त्याप्रमाणे कारवाई दिसू द्या, त्याशिवाय लोकांना कळणार नाही की आपण कारवाई करतोय। लोकांना वाटतं काय तात्पुरती कारवाई होतीये, म्हणून तर आता त्यांना दाखवून दिलं की बाबा मॉनिटरिंग काय आहे आणि कारवाई काय आहे। त्यामुळे जसं आम्हाला आयुक्त साहेबांनी स्ट्रिक्टली ऍक्शन घ्यावे सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही ग प्रभागाचे आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त, आमची टीम, पोलीस यंत्रणा, स्थानिक पोलीस, महापालिकेचे पोलीस आणि हे महापालिकेचे सर्व फेरीवाले, अनधिकृतवाले सगळे फेरीवाले कामगार यांच्या सहाय्याने ही संयुक्त कारवाई आज प्रखरपणे चालू केलेली आहे आणि आजपासून ही अशीच प्रखर राहणार हे मी तुम्हाला सांगू इच्छिते। यापुढे आम्ही ही जी आजची कारवाई आहे ही सतत चालू ठेवणार आहोत, प्रखरपणे चालू ठेवू। आणि ही फक्त आजच्या पुरता नाही, हे जे अतिक्रमण दुकानवाल्यांनी केलंय त्याच्यावर सुद्धा आम्ही आज कारवाई केलेली आहे। फक्त फेरीवाले हा एवढाच विषय नाही, तर दुकानदारांचा पण विषय आहे। त्यांची पण आम्ही एक छोटी मीटिंग घेतलेली आहे। त्यांच्या पुढच्या सर्व शेड आम्ही तोडलेले आहेत। काही दुकानदारांना आम्ही आजच नोटीस देतोय की ज्यांचं अतिक्रमण आहे बोर्डांचं ते काढावं म्हणून। नाही, फेरीवाल्यांमध्ये परप्रांतीय हे आहेतच, बऱ्याच प्रमाणात आहे। पूर्वी अनेक स्थानिक फेरीवाले इथे होते, परंतु आता जर आपण बघितलं तर परप्रांतीय फेरीवाले आहेत आणि मुळात परप्रांतीय असण्यापेक्षा ते या जागेची मालकी आपली असल्याच्या हक्काने इथे वावरतात, दादागिरी करतात। त्याचा स्थानिक लोकांना, इतर फेरीवाल्यांना, जे स्थानिक आहेत त्यांना देखील त्रास होतो, पादचाऱ्यांना त्रास होतो। सगळ्यात जास्त चेन स्नॅचिंग असेल, ईव्हटीजिंग असेल, मोबाईल चोरी, पाकिट चोरी, याच्या सगळ्यात जास्त तक्रारी या सगळ्या फेरीवाला या क्षेत्रात आहेत। आणि ज्या वेळेला एल्फिन्स्टनची दुर्घटना झाली होती त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा ऑर्डर्स पारित केल्या होत्या की जसं प्रार्थना स्थळं असतील, बँका असतील, शाळा कॉलेज असतील, रुग्णालय असतील, त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या जेवढ्या एक्झिट्स आहेत त्याच्या 150 मीटरचा अंतर हे संपूर्णपणे फेरीवाला मुक्त करावं। आणि तीच आमची मागणी आहे की बाकीचं जे आहे राष्ट्रीय फेरीवाला धोरण किंवा फेरीवाल्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना बसायला कुठे जागा द्यायची हा सर्वस्वी महानगरपालिकेचा धोरणात्मक निर्णय, परंतु रेल्वे स्टेशनच्या बाहेर 150 मीटरचा परिसर हा कायमस्वरूपी फेरीवाला मुक्त असावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याबाबत याही अगोदर भूमिका घेतल्या होत्या। आता आम्ही काल सन्माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली, ज्यानुसार आज कारवाई चालू केली आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। परंतु या कारवाईत कुठल्याही प्रकारचा खंड पडला किंवा पुन्हा फेरीवाले जर बसायला लागले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, पथक प्रमुख, कर्मचारी यांच्या विरुद्ध पोलिसातही गुन्हे दाखल करेल आणि वेळप्रसंगी कायदाही हातात घेईल। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।